लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी प्रचार रथ मुटकुळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रथ ग्रामीण भागात फिरवला। बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे। पवारगडाचे बंडखोर उमेदवार राजेभाऊ फड निवडणूक लढण्यावर ठाम आहे। बुलढाणा मतदारसंघात संजय गायकवाड यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। बुलढाणा मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची चिन्ह भाजप नेते विजयराज शिंदे यांच्याकडून बंडाचा झेंडा। शिंदेगडाच्या अब्दुल सत्तारांविरोधातील तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल। 24 तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश। मालमत्तेची माहिती लपवल्याची आयोगाकडे तक्रार। महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांचा प्रचार सुरू। ग्रामीण भागात गावोगावी प्रचार। मी शिवाजी, अब्दुल सत्तार औरंगजेब, रावसाहेब दानवेंचं हे वक्तव्य आहे। तर औरंगजेब काय बोलतो ते मला शिवाजीला कशाला विचारता, दानवेंची प्रतिक्रिया। रावसाहेब दानवे चिल्लर माणूस, दानवेंनी केलेल्या एकेरी वक्तव्याचा जाहीर निषेध करतो अब्दुल सत्तारांचं उत्तर। सत्तार औरंगजेब आहेत हे मान्य करायला हरकत नाहीये, पण दानवे हे कुठल्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज होणार? अंबादास दानवे यांची सत्तार आणि रावसाहेब दानवेंवर टीका। छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना करणाऱ्या रावसाहेब दानवेंनी स्वतःची लायकी तपासावी। रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यानंतर सचिन खरात यांची टीका। पुरंदरचे उमेदवार विजय शिवतारे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला। शिवतारे शिंदेंच्या भेटीसाठी ठाण्यातल्या निवासस्थानी दाखल। राज्यातील ऊस गाळप हंगाम पुढे ढकलला। सदाभाऊ खोत यांची मागणी। ऊसतोड मजूर बाहेरगावी गेल्यानंतर मतदानापासून वंचित राहतील। खोत यांची साखर आयुक्तांकडे मागणी। धुळ्याच्या शिंदेखेडा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर भिमरेन यांनी घेतली माघार। पवारांचे संदीप बोडसे यांना पाठिंबा देणार आहेत। अशोक पवारांनी अजित पवारांवर ठपका ठेवू नये। 25 वर्ष एकहाती सत्ता असताना कारखाना तोट्यात का गेला? दादा पाटील यांची अशोक पवार यांच्यावर टीका। अशोक पवार दादांवर बुनबुडाचे आरोप करतात। पहिल्या 10 मध्ये असणारा कारखाना अशोक पवारांना चालवता आला नाही। माऊली कटकेंची टीका। साताराच्या कराडमध्ये ठाकरेगडाचे बंडखोर उमेदवार इंद्रजित गुजर यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश। कराड दक्षिणमधून अपक्ष अर्ज भरलाय। गुजर तिसऱ्या आघाडीकडून लढणार आहेत। ठाणे जिल्हा निवडणूक विभागानं विधानसभा निवडणुकीसाठी 297 मतदान केंद्र वाढवली आहेत। लोकसभा निवडणुकीत मतदानावेळी झालेला विलंब, मतदान केंद्रावर लागलेल्या रांगा लक्षात घेऊन ही खबरदारी। बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 14 नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू। नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार। मालेगावमध्ये एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यासह कार्यकर्त्यांचा पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या। मुफ्ती इस्माईल यांच्या कार्यकर्त्यांवर माजी आमदार आसिफ रशीद यांच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची मुफ्ती इस्माईल यांची टीका आहे। बेळगाव जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी। मुक्ताईनगरच्या करकी फाट्याजवळ 4.5 लाख रुपये जप्त करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदींची 12 नोव्हेंबरला पुण्यात सभा होणार आहे। शहरासह जिल्ह्यामधील 21 विधानसभा मतदारसंघामधील उमेदवारांसाठी मोदींची ही सभा होईल। तर सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर सभेचं आयोजन। कोकणात पुढील 2 दिवस परतीच्या पावसाचा धुमाकूळ राहील। हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीतील परतीच्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। वाशिममध्ये मागील महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान। मात्र आचारसंहितेमुळे शेतकरी मदतीपासून वंचित। सिंधुदुर्गातील मालवण कुंभार माठमधून हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिकला रवाना। पावसाळ्यात आलेला मोहर टिकावून कोकणामधून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात। भुसावळमध्ये चिमुकल्यांनी साकारली विशाल गडाची प्रतिकृती। चिमुकल्यांकडून दिवाळीनिमित्त किल्ला बनवण्याची परंपरा कायम। सांगलीच्या बाजारपेठेत दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे। राजापूर हळदीला 14,100 इतका उच्चांकी दर। परभणीच्या पूर्णामध्ये जलवाहिनी फुटल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी। मात्र पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष। नगर पुणे महामार्गावर 23 कोटी 71 लाखांचं सोनं चांदी दागिने जप्त झाले। तर सुपा टोल नाक्यावर निवडणूक आयोगाच्या पथकाची कारवाई आहे। गाडी चालकाकडे आवश्यक कागदपत्र नसल्यामुळे ही कारवाई। बीडमध्ये प्रचारासाठी गावात गेलेले उमेदवाराचा ताफा अडवल्याप्रकरणी पोलिसांकडून दखल। पोलिसांनी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर। अहिल्यानगरच्या सुपा या टोल नाक्यावर 23 कोटी रुपयांचं सोनं जप्त। पुण्यातील आर्थिक
ग्रुपच्या सदस्यांनी भोर तालुक्यामधील दुर्गम डोंगरी भागात साजरी केली आहे दिवाळी। हिरडस मावळ खोऱ्यामधील दुर्गम गावातील 101 कुटुंबांना ब्लँकेट आणि मिठाईचं वाटप। महामंडळाच्या इतिहासात 25 ऑक्टोबरला आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक 30,216 कोटी तिकिटांचं आरक्षण झालं, तर दिवाळीनिमित्त 26 ऑक्टोबरपासून 18 नोव्हेंबरपर्यंत दरम्यान एसटीला मोठा नफा मिळणार आहे। पुण्याच्या सारसबागेमधील सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। तरुणींनी आकाशामध्ये दिवे सोडले। परभणीच्या पूर्णामधून संत मारुती महाराज दस्तापूरकर यांची पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत भाविक पंढरपूरकडे रवाना। दिवाळीनिमित्त दादा भुसेंनी मालेगावमध्ये जुन्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट दिल्या। फराळाचा घेतला आस्वाद। नागपूरच्या मिरसी सिरसी येथील गोपाळ बांधवांसोबत राजू पारवे यांनी साजरा केलाय दीपोत्सव। झोपडपट्टीमधील नागरिकांना कपडे, मिठाई आणि फटाक्यांचं वाटप। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी। दीपावली सण आणि सुट्ट्यांमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ। पुण्याच्या वेल्हा तालुक्यामधील राजगड किल्ल्यावर शिवप्रेमींकडून दीपोत्सव। किल्ल्यावरील पद्मावती माची, पाली दरवाजा, चोर दरवाजा, राणी सईबाई समाधी परिसरामधील दिव्यांची आरास। भोर तालुक्याच्या भिलकेवाडीमधील विठ्ठल मंदिरात भव्य काकड आरती। महिलांकडून विठ्ठलाची आकर्षक रांगोळी तर फुलांची सुंदर सजावट। पुण्याच्या सिंहगड रस्ता भागात ज्येष्ठ महिलेची फसवणूक। महिलेकडे बतावणी करून चोरट्यांनी 2 लाखांचे दागिने पळवलेत। सिंहगड रस्ता पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यात दिवाळी सणामध्ये एसटी प्रवाशांच्या ऐवज चोरीच्या घटना। स्वारगेट एसटी स्थानकामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यामधील 1 लाख रुपयांची सोन्याची साखळी चोरीला गेली आहे। दिवाळी पाडव्यानिमित्त आज कोल्हापूरमधील कसबा बावडामध्ये म्हशी सजवण्याच्या आणि पळवण्याच्या स्पर्धा। कसबा बावड्यामधील म्हशी शौकीनांकडून दरवर्षी केलं जातं आयोजन। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे सुरू। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे। दिवाळीच्या मुहूर्तावर गुळ उत्पादक शेतकऱ्यांची बाजार समितीमध्ये गर्दी। परळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पोलिसांचं पथसंचलन। निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी, सीआरपीएफ आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा सहभाग।